काल आपण बघितलं, काल आपण संपूर्णपणे दुःखाची मीमांसा बघितली बघा. सुखाची मीमांसा आपण अनेकदा ऐकतो. दुःखाची मीमांसा काल आपण बघितली. आणि परमार्थाचा मूळ उद्देश काय आहे? कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती सुरुवातच केलेली आहे शास्त्राने. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, आणि ती दुःख निवृत्ती झाल्यानंतर परमानंदाची प्राप्ती. नुसती दुःख निवृत्ती शास्त्राला अभिप्रेत नाहीये, तर परमानंदाची प्राप्ती ही तिथे अभिप्रेत आहे. किंबहुना परमानंदाची प्राप्ती झाल्यानंतरच सकल दुःख निवृत्ती होते. कोणत्याही बाजूनी मांडणी करा, तर जीवाच्या बाजूनी मांडणी केली तर सकल दुःख निवृत्ती, आणि स्वरूपाच्या दृष्टीने मांडणी केली तर परमानंदाची प्राप्ती. पण कोणत्याही दिशेने मांडणी करा, शेवटी परमानंदाची प्राप्ती महत्वाची आहे. आणि हाच परमार्थाचा उद्देश आहे. आणि त्या उद्देशाला अनुसरून काल सुनील काकांनी दुःखाची मीमांसा केली. आणि आता हे जे दुःख आहे, सर्व दुःख हा शब्द फार महत्वाचा आहे. नुसती दुःखाची निवृत्ती नाही, तर सर्व दुःखांची निवृत्ती मला करायची आहे. आणि ती माझी मलाच करावी लागते. दुःखाची निवृत्ती माझी मलाच करावी लागते. माझ्या प्रारब्धानुसार सुख दुःख येतात, परंतु निवृत्ती मला करावी लागते. हे तितकंच खरं. सुख दुःख ही ईश्वराची सत्ता आहे, पण निवृत्ती करणं हा माझा पुरुषार्थ आहे, हा साधकाचा पुरुषार्थ आहे. आणि ही निवृत्ती करायची म्हणजे दुःख विसरणं, दुःख दाबणं, याला निवृत्ती म्हणायचं नाही. तर दुःखाची वृत्तीच माझ्या अंतःकरणामध्ये उमटता कामा नये. निवृत्ती, वृत्तीची निवृत्ती म्हणजे वृत्तीच उठत नाही अंतःकरणामध्ये. ती जी अवस्था आहे त्याला सर्व दुःख निवृत्ती असं म्हणतात. आणि म्हणून ती वृत्ती माझ्या अंतःकरणामध्ये उठता कामा नये, म्हणजे सुखदुःखाचा परिणाम माझ्यावर होणार नाही. त्या परिणामापासून मी अलिप्त असेन. त्या ठिकाणी सर्व दुःखाची निवृत्ती झाली असं शास्त्र म्हणतं. आणि म्हणून प्रसादे सर्व दुःखांना म्हणतं. म्हणून चित्ताची प्रसन्नता हाच प्रसाद, आणि ह्याच प्रसादाने सर्व दुःखाची निवृत्ती होणार आहे. म्हणून दुःख दाबायचे नाही, तर दुःखाचं समूळ कारण जे आहे, हे समूळ कारण नष्ट करायचं कारणासह. ते कारणच मला नष्ट करायचंय. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. म्हणजे हरीच्या कृपेनी, म्हणजे हरीच्या स्मरणात राहिल्यानंतर त्याचा नाश म्हणजे त्याच्या परिणामाचा नाश झाला. त्या भोगाच्या परिणामाचा, भोगाचा परिणाम एक तर सुख असतो किंवा दुःख असतो, त्या भोगाच्या परिणामाचा नाश हरीच्या कृपेनी म्हणजे हरिस्मरणानी झाला असं नाथ महाराज म्हणतात आहे. आणि म्हणून यासाठी श्री गुरूंच्या मुखातून श्रुती ऐकाव्या, श्री गुरूंच्या मुखातून सुखाची मीमांसा ऐकावी, दुःख मीमांसा पण त्यांच्या अधिकारवाणीतून ऐकावी. आणि आम्ही सर्व दुःखातून दूर व्हावं, बाजूला व्हावं. आंतरिक दुःख आणि बहिर दुःख हे सगळं मिळून सर्व सुख होतं. आता ह्या सुख आणि दुःखामध्ये ख हे कॉमन अक्षर आहे, माहितीये. याला उपसर्ग लागला, दु आणि सु. काल हा मुद्दा फार सुंदर झाला. आणि त्या उपसर्गामुळे काय झालं, ख म्हणजे खम ब्रह्म, शास्त्रांनी ब्रह्म म्हटलेलं आहे, खम ब्रह्म. आणि म्हणून त्या ब्रह्मस्वरूपापासून आम्ही फक्त हा उपसर्ग लागल्यामुळे दूर झालेलो आहे. फक्त शब्द मी वापरते बरं, कारण त्याच्यामध्ये काढण्यासाठी तो सरळ जावा म्हणून द पण काढायचं आणि स पण काढायचंय. दोन्ही उपसर्ग आम्हाला काढण्यासाठी सोपे जावे म्हणून फक्त हा शब्द मी इथे वापरते आहे. आणि म्हणून आम्हाला सर्व दुःख ची निवृत्ती करायची, म्हणजे सर्व दुःखांचा नाश करायचा आहे. आता सर्व दुःख म्हणजे आतील दुःख, बाहेरील दुःख. आणि हे दुःख का होतं, त्याचप्रमाणे 3 तापासह असलेले दुःख, 3 तापाचे पण दुःख आम्हाला आहेत, त्याच्यासह असलेले दुःख. पण हे दुःख का होते, त्याचं कारण अज्ञान आहे. आणि ह्या अज्ञानाची निवृत्ती याला सर्व दुःख नाश असं म्हणतात.
आता सर्व सुखी आहे माहिती आहे ना आपल्याला, सर्व दुःख आपण बघतोय, त्याच्यासाठी आधी सर्व सुखी म्हणजे काय हे पाहिलं तर आपल्याला सर्व दुःख म्हणजे काय पटकन कळेल. मी मूळचा सर्व सुखी आणि सुखरूप आत्मा आहे, असं आपण नेहमी म्हणतो की नाही, जगी सर्व सुखी असा कोण आहे, म्हणजे मी मूळचा ब्रह्मरूप आहे म्हणून मी सर्व सुखी आहे. मग मूळचा ब्रह्मरूप आणि सर्व सुख याचा काय संबंध आहे? तर तीन अवस्थांच्या माध्यमातून मिळणारे जे सुख आहे, तर हे सुख मी मूळचा सुखरूप असल्यामुळे मला मिळते. मांडुक्याचा विचार आहे म्हणून 3 अवस्थांच्या सापेक्ष मी बोलते. 3 अवस्थांच्या माध्यमातून मिळणारं जे सुख आहे मला, ते मी मूळचा सुखरूप असल्यामुळे मिळतं. हे एकदा मी जाणलं की माझे सुखाच्या मागची भटकंती थांबते. असा सर्व सुखी मी आहे. याला सर्व सुखी असं म्हणतात. तसंच सर्व दुःख 3 तापांच्या माध्यमातून, 3 अवस्थांच्या माध्यमातून होणारे जे दुःख आहे, ते मला का होतं दुःख? तर मला माझ्या स्वरूपाचं असणारं अज्ञान आहे. सर्व सुखामध्ये ज्ञान आहे, की मी मूळचा सुखरूप आहे आणि सर्व दुःखामध्ये अज्ञान आहे. आणि हे अज्ञान माझ्या स्वरूपाचं असणारं अज्ञान आहे, म्हणून आम्हाला दुःख होतं. म्हणजे दुःखाचं कारण काय आहे? स्वरूपाचं अज्ञान. म्हणून कारणासह, अज्ञानासह असलेले वर्तमान म्हणजे चालू जीवनातील दुःख, कारणासह वर्तमान आणि सकल दुःख निवृत्ती म्हणजे या सगळ्या 3 तापांची, 3 अवस्थांच्या माध्यमातून होणारे जे दुःख, त्याचं अज्ञान, याची निवृत्ती मला करायची आहे. असं कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती जर आम्हाला करायची असेल, तर परमानंदाची प्राप्ती व्हावी लागेल. आणि परमानंदाच्या प्राप्तीसाठी म्हणून तुरीय आत्माचं ज्ञान करून घेणं फार गरजेचं आहे. तुरीय आत्मा सर्व प्रकारच्या दुःखाची निवृत्ती करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून दुःख निवृत्तीचा उपाय आजपासून आपण सुनील काकांच्या अधिकारवाणीमधून श्रवण करूया. या ठिकाणी वक्तव्य थांबवते. राम कृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की जय. वंशी विभूषित करान्नवनीरदाभा, पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रा, कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. अभाग्यासी करी भाग्यवंत, काका ब्रह्मरूपची मूर्तिमंत, जीवत्वाची भ्रांत स्वरूपी विराली. सद्गुरुनाथ महाराज की जय. पंकज, मला पिन करायचंय. हो काका. सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई यांच्या चरणारविंदांना नमस्कार करतो. आदरणीय नीलाताई दातार यांना वंदन करतो. आपल्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि विषयाला प्रारंभ करूया. आपण सगळे मिळून अभ्यास करूया. त्यासाठी काकांनी मराठीत लिहिलेलं शांतीपाठ आपण म्हणूया. कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पाहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही.
इंद्र महान कीर्तिवंत, पूषा अति ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत, अरिष्टनाशी, जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत, करो सदा. सद्गुरुनाथ महाराज की जय. निवृत्ते सर्व दुःखानां, ईशानः प्रभुरव्ययः, अद्वैतः सर्वभावानां, देवस्तुर्यो विभुस्मृतः. सुंदर आहे. कारिका सुंदर आहे आणि त्याच्यावर झालेलं वक्तव्य फार छान झालंय. सर्व दुःखांची निवृत्ती आणि ती त्यांच्या कारणासह निवृत्ती हा परमार्थाचा मूळ उद्देश आहे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती. विचार सागर मध्ये हा मुद्दा आलेला आहे आणि याचं सविस्तर वर्णन आपलं कालपासून सुरू आहे आणि आत्ताच्या वक्तव्यात सुद्धा ते आलेलं आहे. आम्ही प्रसाद मिळाला की तो गडप कसा करता येईल याचा प्रयत्न करतो. पटकन तोंडात टाकायचा. प्रसादे सर्व दुःखाना, आणि ही सर्व दुःखांची हानी करण्यासाठी प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे खाऊ नव्हे. आणि चित्ताची प्रसन्नता म्हणजे प्रसाद आहे. सर्व दुःख हा विषय आपला सुरू आहे आणि सर्व दुःखांची निवृत्ती होणं हा आपल्या अभ्यासाचं लक्ष आहे. ही निवृत्ती सर्व दुःखांची, एका दुःखाची निवृत्ती करणं सोपं आहे, 10 दुःखाची निवृत्ती करणं सोपं आहे. 11व्या दुःखाची जर निवृत्ती केली तर पहिले 10 दुःख पुन्हा उभे राहतात. पण दुःख सकारण जेव्हा निवृत्त होतं, समूळ जेव्हा नायनाट होतो दुःखाचा, त्यावेळेला कुठलंच दुःख शिल्लक राहत नाही. दुःख नावाचं स्वरूप शिल्लक राहत नाही. दुःखाचं स्वरूप शिल्लक राहत म्हणजे दुःखत्व शिल्लक राहत नाही. आणि या दुःखत्वातून जर निवृत्ती पाहिजे असेल तर हा अभ्यास करायचा असतो. आजकाल काय झालंय, अभ्यासाचा सुद्धा एक प्रस्थ तयार झालाय. जो तो आपली विद्वत्ता पाजळ कळतो आणि अभ्यास केला असं दाखवतो. अभ्यास म्हणजे प्रसन्न चेतस. अभ्यास म्हणजे दुःखाची निवृत्ती. तेवी सदभ्यासे निरंतर, चित्तासी चैतन्याची मोहर लावी, मग देह जावं अथवा राहावं. चित्त कसं असलं पाहिजे, चैतन्य रूप झालं पाहिजे आणि याला अभ्यास असं म्हणतात. आणि त्यासाठी सर्व दुःखांची निवृत्ती अत्यावश्यक आहे. काका म्हणतात, सुखरूपतेची गाडी सुखाच्या प्लॅटफॉर्म वरून सुटते. सुखरूपतेची गाडी सुखाच्या प्लॅटफॉर्म वरून सुटते म्हणजे दुःखाच्या प्लॅटफॉर्म वरून सुटत नाही, नाही आणि नाही. याचा अर्थ दुःखामध्ये रेंगाळणं, दुःखाच्या विचारामध्ये भटकणं, दुःखच आपल्यावर कोसळलं आहे या मानसिकतेमध्ये राहणं, ही जीवनाची इतिश्री असू शकत नाही. म्हणून दुःखाच्या प्लॅटफॉर्म वरून सुखरूपतेची गाडी जात नाही. म्हणजे सर्व साधकांना सगळ्यात पहिल्यांदा जर काही करायची असेल तर मला भासत असलेलं दुःख हे भासमान आहे हे समजून घेतलं पाहिजे. दोनदा शब्द आला बरं का. मला भासत असलेलं दुःख भासमान आहे, मला होत असलेलं दुःख
भासमान आहे, कल्पित आहे, हे माझ्या लक्षात आलं पाहिजे. या ना त्या कारणाने जर तत्वज्ञान सुटलं तर मग ती जी साधना आहे ती साधना फक्त रखडत जाते. साधना करत नाही असं नाहीये. ही एवढी मंडळी आहेत, सगळीजण साधना करतात, पण माझी साधना वेदांत अनुषंगिक वाटचाल करते आहे काय? मला जर एका गावाला जायचं आहे, पुण्याला जायचंय, तर माझे ठराविक स्टेशन्स लागले पाहिजे आणि शेवटी पुणे लागलं पाहिजे. हे जास्त महत्वाचं आहे की नाही? मग सगळ्यात पहिल्यांदा दुःख निवृत्ती झाली पाहिजे, सर्व दुःख निवृत्ती झाली पाहिजे आणि ती कारणासह झाली पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे की नाही? मग नुसतं प्रसाद खाल्ला त्याने होईल, मी प्रसाद खाल्ला या भावाने होईल, की सर्व दुःखांची हानी होण्यासाठी हे खाल्लं आहे, तर माझ्या दुःखांना मी हाकलून लावतो आहे की नाही याचा जागरूकपणे विचार करण्याने होईल. प्रसाद खाणं हे निमित्त जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे. प्रसाद खाल्लाच पाहिजे, सद्भावाने खाल्ला पाहिजे, पण जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रसाद खाणं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून निवृत्ते सर्व दुःखानाम ईशानः प्रभुरव्ययः. म्हणून मी छातीला हात लावून सांगू शकत नाही की जगी सर्व सुखी असा कोण आहे, तो मी आहे. जगी सर्व सुखी मी आहे हे मी छातीला हात लावून सांगू शकत नाही. छान झालं मला कोहोस्ट केलं, त्यामुळे लाईट एक चालू होता तो त्यांना रिमूव्ह करता आलं. निवृत्ते हे सर्व दुःखानाम. आता दुःखाच्या बारकाव्यामध्ये येऊ. जागृतीमध्ये दुःख आहे. का बरं दुःख आहे हो जागृतीमध्ये? चला, कोणाला प्रश्न विचारत नाही, मीच उत्तर देतो. स्वरूपावर वृत्ती उठलेली आहे. वृत्तीचा प्रकाशक स्वरूप जरी असला तरी प्रकाश्य वृत्तीमध्ये आम्ही हरवून गेलेलो आहे. म्हणून जागृतीमध्ये सुख दुःख आहेत. स्वप्नही अस्पष्ट रूपाने का होईना, स्वरूपावर वृत्ती आहे. म्हणून स्वप्न स्थितीमध्ये सुद्धा दुःख आहे. स्वप्न स्थितीमध्ये सुद्धा दुःख आहे, कारण स्वप्न स्थितीमध्ये स्वरूपावर वृत्ती आहे. आणि तिसरा मुद्दा आहे, सुषुप्तीमध्ये सुद्धा दुःख आहे. आम्हाला सुख वाटतं, आनंदमय कोश म्हणतो आम्ही त्याला. पण वासनामय वृत्तीलेश सुषुप्तीमध्ये सुद्धा आहे. म्हणून सुषुप्ती मोडता क्षणीच वृत्तीलेश हे वृत्तीच्या लाटेमध्ये उभे राहतात. म्हणून तीनही अवस्थांचं संकट, काकांची ओवी आहे, अवस्थात्रयीचे संकटी निवारण्याचे बद्धकटी, आत्मपुरी या हातवटी सामर्थ्याची. अवस्थात्रय हे संकट आहे. समाधी संकट नाही बरं का, अवस्थात्रय संकट आहे. म्हणून साधकाने बाध समाधीत असावं. तीन अवस्थातील दुःख निवारण्यासाठी
तुरीय रूप आत्मा अखंडत्वाने उभा आहे. 3 अवस्थातले संकट निवारण्यासाठी, 3 अवस्थातील संकट निवारण्यासाठी तुरीय रूप आत्मा उभा आहे. आत्मा उभा संकट निवारतो का हो? त्याच्याजवळती हातोटी आहे. त्याच्या सामर्थ्यात ती क्षमता आहे. तो समर्थ आहे म्हणून तो अखंड उभा आहे. अवस्थात्रयीचे संकटी निवारण्याचे बद्धकटी आत्मपुरी या हातवटी सामर्थ्य. सर्व दुःख जर नाहीस झालं तर या तुरीय स्वरूपाच्या सामर्थ्यावर, सर्व दुःख जर नाहीस झालं तर या तुरीय ब्रह्माच्या सामर्थ्यावर, याला देव म्हटलाय या ठिकाणी, आपण देव म्हणू. तुरीय देवाच्या सामर्थ्यावर आम्ही सर्व सुखी होतो. सर्व दुःख नाहीस झालं तर आम्ही सर्व सुखी होतो. पण याचा अर्थ आम्हाला सगळे सुख मिळतात असा नाही, सुखरूपता मिळते. सुख मिळालं की दुःख निश्चित आहे आणि दुःख मिळालं की सुख निश्चित आहे. या ठिकाणी आम्ही सर्व सुखी होतो म्हणजे आम्हाला सुखरूपता येते. सुखाचे हे सुख श्रीहरिमुख. श्रीहरी साक्षात ब्रह्मरूप असल्यामुळे, श्रीहरी साक्षात ब्रह्मरूप असल्यामुळे तो सुखरूप आहे. म्हणजे सुख आणि दुःखांना त्यानंतर थारा राहत नाही. सुख आणि दुःखांना यापुढे थारा राहत नाही. म्हणून आत्मपुरी या हातवटी सामर्थ्याचे विषय सुरू आहे. निवृत्ते सर्व दुःखानाम ईशानः प्रभुर अव्यय. या ठिकाणी त्यांना ईशान असं म्हटलं आहे. ईशान शब्द केव्हा वापरला जातो? निवृत्ते सर्व दुःखानाम ईशानः. ईशान शब्द कोणत्या वेळी वापरला जातो? तुम्हाला माहिती असेल, शासनकर्त्याला ईशान असं म्हणतात. काय म्हणतात? शासनकर्त्याला ईशान असं म्हणतात. हा जो ईशान आहे हा शासनकर्ता आहे. ईशान शब्दाचा अर्थ समर्थ असा होतो आणि इथे काकांनी सामर्थ्याची शब्द वापरलेला आहे. आणि त्याच ईशानाला प्रभू सुद्धा म्हणतात. जो समर्थ असतो त्याला प्रभू असं. प्रभू शब्दाचा अर्थ ही सामर्थ्यवान असा होतो. ईशान शब्दाचा अर्थ ही सामर्थ्यवान असा होतो. म्हणून सर्व निवृत्ते सर्व दुःखानाम ईशानः प्रभुर अव्ययः. आणि तो कधीच नाश पावत नाही म्हणून त्याला अव्यय असं म्हणतात. सर्व प्रकारची दुःख ही अज्ञानातून निर्माण झालेली असतात. आत्मज्ञानाने अज्ञानाचाच नाश झाल्यामुळे अज्ञानजन्य दुःखाचाही निराश होतोच. हे बघा, अंधाऱ्या खोलीत मला एखादी वस्तू बघायची आहे पण गडद अंधारामुळे ती दिसू शकत नाही. आता झालं असं की प्रकाश फाकला, अंधार नाहीसा झाला. आता वस्तू दिसण्यासाठी पुन्हा वेगळं काही करावं लागणार आहे का? म्हणून अज्ञानजन्य जी दुःख आहेत ती ज्ञान प्रकाशामध्ये नाहीशी झाल्यानंतर सुख रूपताच येते.
स्वरूप कळतं आणि ते स्वरूप अव्यय असतं, त्याला काय नाहीये, व्यय नाहीये. व्यय शब्दाचा अर्थ खर्च होणे असा आहे. व्यय शब्दाचा अर्थ झीज होणे असा आहे. व्यय शब्दाचा अर्थ संपणे असा आहे. आणि म्हणून तो अव्यय आहे, असा तो स्वरूपापासून कधीही च्युत होत नाही. म्हणून भगवंताचं नाव अच्युत आहे, जे च्युत होत नाही. म्हणतात त्यांनी छान मुद्दा मांडला होता भगवद्गीता सांगताना. आमच्याकडे सवय आहे शिवी देण्याची, च्युतिया. जो स्वरूपापासून ढळला त्याला च्युतिया म्हणतात. त्यामुळे कोणी जर आम्हाला च्युतिया म्हटलं तर आपल्या लक्षात आलं पाहिजे की मी स्वरूपापासून ढळलो. त्याचा राग करण्यापेक्षा स्वरूपाकार झालं तर त्यांनीच मला मार्गदर्शन केलं. मंदाताईंनी मांडलेला मुद्दा आहे. आणि म्हणून भगवंताचं नाव अच्युत आहे. विष्णू सहस्रनामातलं एक नाम अच्युत असं आहे. आत्मा अद्वय आहे. आत्मा तुरीय आहे. आता अज्ञान कसं नाहीसं होतं? अज्ञान कल्पित आहे. कल्पित अज्ञान नाहीसं होतं. कल्पित वस्तू जास्त काळ टिकत नाही. दोरीवरचा साप दोरीवर बसून राहील का हो? नाही, कारण तो कल्पित आहे. दोरी आहे हा निर्णय झाला त्या क्षणाला सर्प नाहीसा झाला. सर्प मिथ्या होता म्हणून तो भासमान होता. सर्प अध्यस्त आहे कारण दोरी अध्यास आहे, शास्त्रीय भाषा. सर्प अध्यस्त आहे कारण दोरी अधिष्ठान आहे. अध्यास शब्द चुकला होता माझा, चुकून आला. सर्प हा अध्यास आहे. सर्पाचं सत्यत्व याला अध्यास असं म्हणतात. सर्प अध्यस्त म्हणतात आणि रज्जू ही अधिष्ठान आहे. पण ही रज्जू सर्प दिसला तरीही, माळा दिसली तरीही आणि धार दिसली तरीही रज्जू अद्वय रूपानेच राहते. म्हणून अद्वैत हा, तिच्यामध्ये द्वैत तयार होत नाही. दोरीवर साप दिसो, दोरीवर माळा दिसो, दोरीवर पाण्याची धार दिसो, दोरीत बदल होत नाही. म्हणून दोरीमध्ये द्वैत निर्माण होत नाही. म्हणून दोरी अद्वैत आहे आणि म्हणून त्याच्यावर निर्माण होणाऱ्या कल्पना या द्वैत आहेत. कल्पना कशाच्या निर्माण होतात? सुख कारक आणि दुःख कारक. प्रसंगाचा सुख दुःखात्मक परिणाम, त्याच्यामुळे प्रसंग हे कल्पित आहे. म्हणून त्या प्रसंगाचा होणारा सुखात्मक किंवा दुःखात्मक परिणाम हा सुद्धा कल्पित आहे. आणि अधिष्ठान आत्मा ह्याच्यामध्ये या कल्पनेमुळे द्वैत निर्माण होत नाही. म्हणून अद्वैत हा सर्व भावाना. कोणता भाव आहे? सर्प, धारा, माळ, हे सगळे जे भाव आहेत, हे भाव अद्वैताच्या ठिकाणी अस्तित्वातच नसल्यामुळे, कल्पित असल्यामुळे आत्मा अद्वय रूपाने राहतो. आत्म्यामध्ये द्वय नाही, म्हणजे आत्म्यामध्ये दोन नाही. सर्व दृश्य पदार्थांमुळे पुरी आत्मा अद्वय रूपाने राहतो
अभेद रूपाने स्थित होतो, त्या आत्म्याला देव म्हटलाय. देवस्तुर्यो त्या आत्म्याला देव म्हटलाय. जीव शब्दाचा अर्थ प्रकाशक असा होतो आणि सगळ्यांचा तो प्रकाशक असल्यामुळे त्याला देव म्हटलं आहे. आणि त्याचं नाव तुर्य असल्यामुळे त्याला तुर्यो असं म्हटलंय. त्याचं नाव आहे का हो? जागृत, स्वप्न, सुषुप्ती ह्या 3 अवस्थांचं नाव असल्यामुळे अवस्था त्रयातीत म्हणजे काय? तर त्याला काहीतरी नॉमेनक्लेचर लागेल, म्हणून मग त्याला तुर्य म्हटलंय. आणि म्हणून देवस्तुर्य हा सगळ्यांचा प्रकाशक, द्योतनात्मक हा इति देव हा ही देव शब्दाची व्याख्या आहे. जो प्रकाश रूप आहे तो देव आहे, प्रकाश देव नाही. प्रकाशाचं अधिष्ठान देव आहे. प्रकाशक, प्रकाश आणि प्रकाश्य. प्रकाशामुळे प्रकाश्य वस्तू प्रकाशित झाली. हे पुस्तक या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. हे प्रकाशामुळे तुम्हाला दिसत आहे. म्हणजे या पुस्तकाचं प्रकाशन प्रकाशामुळे झालं, पण प्रकाशक दिसत नाही. प्रकाशकाच्या अधिष्ठानावर प्रकाशन झालेलं आहे आणि प्रकाश्य वस्तू आम्हाला दिसली. हा प्रकाश स्वरूप जो देव आहे तो तुर्य आहे. त्याला चतुर्थ असं सुद्धा म्हणतात. कारण चतुर्थ त्याला काय म्हणायचं? कारण तो 3 सारखा नाही. 3 सारखा नाही म्हणून तो चौथा आहे. जागृत, स्वप्न, सुषुप्ती नाही म्हणून तो तुर्य आहे. तो समर्थ, सर्वव्यापी, पदार्थ नामी रूपी, परी विकारा ठाई झोपी गेला असे. अव्यय शब्दाची व्याख्या किती सुंदर केली बघा काकाने. विकारा ठाई झोपी गेला. जेव्हा विकार होतात ना जगावर, तेव्हा ते ब्रह्म झोपी गेलेलं असतं. देहामध्ये जेव्हा विकार होतात तेव्हा आत्मा झोपी गेला असतो. झोपी गेला शब्दाचा अर्थ तसं काही जागतो झोपतो असं नाही. त्याच्यामध्ये विकार होत नाही म्हणून तो झोपी गेला आहे असं म्हटलं. परी विकारा ठाई झोपी गेला असे. 214 नंबरची ओवी. किती सुंदर कल्पना केली आहे काकांनी या ठिकाणी. ही कल्पना भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांची भाष्यामधून केलेली आहे. सर्व समर्थ असून नामरूपात्मक सर्व पदार्थात भरून उरला आहे. तो अविकारी आहे, अविनाशी आहे. पण ओवी किती सुंदर केली. विकाराच्या ठाई झोपी गेला. असा तो प्रकाश स्वरूप देव आहे. तो विश्व, तेजस आणि प्राज्ञ आहे. तो 3 चरणांपासून भिन्न आहे म्हणून त्याला चतुर्थ असं म्हणतात. 3 अवस्थांपासून वेगळं आहे. जागृती, स्वप्न, सुषुप्ती म्हणून त्याला तुरीय असं म्हणतात. काही जण त्याला तुरीय म्हणतात. तो सामर्थ्यवान आहे म्हणून त्याला ईशान असं म्हणतात. त्याचं सामर्थ्य सगळ्यांमध्ये व्याप्त आहे म्हणून त्याला विभू असं म्हणतात. सगळ्यांमध्ये पसरलेलं आहे त्याचं सामर्थ्य. पदार्थांमध्ये सुद्धा त्याचं सामर्थ्य आहे. पदार्थांच्या नामामध्ये सुद्धा त्याचं सामर्थ्य आहे आणि पदार्थाच्या रूपामध्ये पण त्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे काय? साखर हा पदार्थ आहे. साखर या पदार्थामध्ये तो सामावलेला आहे. नाही तर साखर हा पदार्थ अस्तित्वातच दिसला नसता. सद्रूपाने तो सामावलेला आहे. क्रिस्टल हे साखरेचं रूप आहे. म्हणून क्रिस्टल सारखे जी साखर दिसते
त्या रूपामध्ये सुद्धा तोच सामावलेला आहे. साखर या नामातही तो सामावलेला आहे, क्रिस्टल ह्या रूपातही तो सामावलेला आहे, किंवा पिठी साखर या रूपातही तो सामावलेला आहे. आणि एवढे रूप साखरेचे बदलले. खडी साखर, कल्पी साखर, साखर आणि पिठी साखर. खडी साखर, कल्पी साखर, क्रिस्टलवाली आपण नेहमी वापरतो ती साखर, आणि पिठी साखर. 4 रूप झाले साखरेचे. 4 रूप जरी झाले तरी गोडी 4 मध्ये एकच आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की त्या पदार्थांमध्ये तो सामावलेला आहे. म्हणून गोडी पदार्थाची आहे. गोडी कल्पीची नाही, गोडी खडीची नाही, गोडी पिठीची नाही, गोडी क्रिस्टलची नाही, गोडी फक्त साखरेची आहे. म्हणून साखर हा पदार्थ गोड आहे. त्या गोड पदार्थाला साखर हे नाम आहे, आणि कल्पी, पिठी, खडी हे त्याचं रूप आहे. आणि या तिन्ही मध्ये तो आपल्या गोडव्याच्या सामर्थ्याने व्यापलेला आहे. असं असताना विकाराठाई झोपी गेला, त्याचा गोडवा नाहीसा नाही करताय. साखरेचा गोडवा कोणाला नाहीसा नाही करताय. दुसरा फिक्का पदार्थ त्याच्यात टाकून तो पदार्थ फिक्का करता येईल, पण ओरिजिनल साखरेमध्ये जो गोडवा आहे तो गोडवा नाही तुम्हाला नाहीसा करता येईल. कारण गोडवा हे साखरेचं स्वरूप आहे. जसं आनंद हे जीवाचं स्वरूप आहे, आनंद नाहीसा नाही होत. काही ठिकाणी काही अकल्पनीय वाईट प्रसंग जर घडले तर दुःख होतं. कोणी गेलं दुःख होतं, अचानक गेलं तर खूप जास्त दुःख. पण अचानक जाणाऱ्या दुःखाने ते दुःख कोसळलं असं म्हणतात. हार्ट अटॅक. कोसळलेल्या दुःखामध्ये ती व्यक्ती जास्त रडत असते बघणारी. आजारी पडत पडत जाणाऱ्याला थोडस कमी दुःख. अचानक कोसळलं, मृत्यू आला, तर ते दुःख कोसळलेलं असतं, त्यावेळेला जास्त रडत असतो. त्याचं अचानक कोसळलेलं दुःख जास्त रडण्यामुळे पुन्हा आनंदामध्ये परिवर्तित होतं. म्हणजे त्याचा आनंद नाहीसा होत नाही, स्वरूपाचा आनंद कधी नाहीसा होत नाही. दुःखावर भास तयार होतो, पण आनंद नाहीसा नाही. पण आपल्याला आपल्या जीवनात आनंदाचे प्रसंग कमी आठवतात, दुःखाचे प्रसंग जास्त आठवतात, कारण आम्ही भासाशी एकरूप झालेलो आहोत. आनंदाचे प्रसंग कमी का आठवतात याचं कारण आनंद हे माझं स्वरूपच आहे. गोंदवलेकर महाराजांनी उदाहरण दिलं होतं की घरात आलेली जी माणसं आहेत पाहुणी, ती आमच्या लक्षात राहतं की हे केव्हा आले होते, मागच्या वर्षी केव्हा आले होते, किती जण आले होते, किती राहिले होते. पण घरातली माणसं किती राहिली किती गेली, केव्हा घरात आली केव्हा बाहेर गेली, बाहेरून पुन्हा घरात केव्हा आली, असं कधी मोजतो का आपण? की बा आपलं अर्धांग 4 वेळा घरातून बाहेर गेलं आणि 5 वेळा घरात आलं, असं कधी मोजत असतो का? त्यामुळे घरातल्या माणसांची मोजमाप नसते, जाणं येणं असं मोजमाप नसते. तशा सुखाच्या प्रसंगाची मोजमाप नसते. दुःख आगंतुक असल्यामुळे दुःखाच्या प्रसंगाची मोजमाप असते. म्हणून आम्ही कोणाशी बोलताना नेहमी दुःख बोलतो, आणि दुःख बोलण्याच्या मागे आनंद प्राप्त व्हावा हा उद्देश असतो. मला सांगते, कोणाला सांगू नका. पण काय सांगू, माझं जीवन तो पदर डोळ्याला लावायचा. सांगितल्यानंतर कसं हलकं वाटतं, पुन्हा आनंदाकडे. म्हणजे स्वरूपापासून च्युत झाल्यामुळे पुन्हा स्वरूप स्थितीला येण्यासाठी त्या दुःखाचा वापर केला जातो. म्हणजे दुःख हे वस्तुतः
पुन्हा आनंदाच्या पुनरुज्जीवनाचं व्यवस्था असते. म्हणून अचानक आलेला हार्ट अटॅक मध्ये गेलेल्या पेशंटच्या वेळेला सगळे जास्त रडतात. कारण त्यांच्यावर एकदम कोसळलेलं जे दुःख असतं ते अति रडण्याने पुन्हा ते नॉर्मल, म्हणजे आनंदाकडे झटकन वाटचाल होते. परी विकारा ठाई झोपी गेला असते. म्हणून हे जे स्वरूप आहे हे विकार निर्माण होतो त्यावेळेला अपरिवर्तनीय असतं, अविकारी असतं, अव्यय असतं. त्याच्यामध्ये कसलाही बदल होत नाही, नाही आणि नाही. अद्वैत सर्व भावानां देवस्तुर्यो विभुस्मृत. म्हणून याला देव असं म्हणतात, म्हणून याला तुर्य असं म्हणतात, म्हणून याला विभू असं म्हणतात. सामर्थ्य आहे की स्वतः कधी दुभंगत नाही, स्वतः कधी दोन होत नाही. म्हणून त्याला विभू असं म्हणतात आणि म्हणून त्याला स्मृता असं म्हणतात. असा देवस्वरूप तूर्यमध्ये सर्व कारणासह वर्तमान निवृत्ती होते, हे लक्षात ठेवा. तोच तुरीय सर्वव्यापी आहे, तोच तुरीय निर्विकार आहे, तोच तुरीय अव्यय आहे आणि तोच सर्व पदार्थांचं अद्वैत रूप आहे. म्हणजे गोडवा हा साखरेचा अद्वैत रूप आहे. साखरेचं रूप बदलेल, साखरेचं नाव बदलेल, कोणी त्याला चिनी म्हणतील, कोणी त्याला शुगर म्हणतील, पण साखरेचा गोडवा बदलत नाही. तसं माझं आनंद रूपता कधीही बदलत नाही. हे जर माझ्या लक्षात राहिलं ना, हे जर माझ्या लक्षात राहिलं ना, तर दुःखाची सावली मला स्पर्श करत नाही, हे लक्षात ठेवायचं. दुःखाची सावली मला स्पर्श करत नाही, हे लक्षात ठेवा. आणि जर हे लक्षात राहिलं तर दुःख आलं आणि दुःख गेलं. काय म्हणतात त्याला, निसटता स्पर्श असतो दुःखाचा. अंगावर ज्या वेळेला चिलखत घातलं असतं त्यावेळेला मारल्या गेलेला जो बाण आहे तो अंगाला चाटून जातो, पण शरीराला स्पर्श करत नाही. चिलखताला स्पर्श करून तो निघून जातो. ही गोष्ट जर आमच्या लक्षात आली तर अत्यंत वृद्धापकाळात शरीर जर्जर झालं असलं तरी सुद्धा दुःखाचे पहाड कोसळले तरी सुद्धा माझ्या आनंदात तसूभरही फरक पडत नाही, कारण मी अद्वैत रूप आहे, मी आनंद रूप आहे. डॉक्टर काकांचे सध्याचे जे रोज फोटो येतात ते बघा, त्यांच्या शरीरावर जेमतेम मांस आहे, जेमतेम आहे, पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या आनंदात फरक पडलेला नाही. काकांना आनंद रूपतेमध्येच बघायचं असतं, शरीराच्या आकारामध्ये बघायचं नसतं. एकेकाळचे धिप्पाड काका, एकेकाळचे बलदंड काका, एकेकाळचे बोलके काका, परंतु या सगळ्या काळी आनंदरूप काका होते ते आज पण आहेत आणि उद्या पण असतीलच.
त्यांच्या आनंद रूपतेमध्ये कधीही फरक पडत नाही. कारण आनंद हे त्याचं स्वरूप आहे आणि आनंद अद्वैत आहे, बाकी सगळं भासमान आहे. ते म्हणतात 6व्या विकाराची प्रतीक्षा आहे आणि 5व्याच्या काठावर येऊन बसलो आहे. काय म्हणतात काका? 5व्या विकाराच्या काठावर येऊन थांबलो आहे. अस्ति जाय ते वर्धते, विपरिणमते, विपक्षीयते आणि विनश्यते. विपक्षीयतेच्या काठावर आलो आणि विनश्यतीची वाट आहे. तरीही आनंद आहे, कारण मी नाश पावत नाही हा आतमध्ये निश्चय झाला. काका कधीच नाश पावणं शक्य नाही. तो आमचा पण निश्चय आहे. सद्गुरू साक्षात ब्रह्मरूप असतात. ब्रह्मरूपतेचा देहाने गेलं तरीही अद्वैत कधी जात नाही, आनंद रूपता कधी जात नाही. म्हणून दुःख त्या ठिकाणी प्रवेशच करत नाही. निवृत्ते हे सर्व दुःखानां ईशानः प्रभुर अव्ययः. अद्वैतः सर्व भावानां देवस्तुर्यो विभुस्मृतः. किती सुंदर कारिका भगवत पूज्यपाद गौडपादाचार्यांनी लिहिलेली आहे. त्याच्या आज्ञेने सगळेजण काम करतात. गौडपादाचार्यांनी ही कारिका लिहिली. गौडपादाचार्यांनी ही कारिका लिहिली, त्याचे अर्थ नाही लिहिले. त्यांना आज्ञा होत्या कारिका लिहिल्या. त्यांचे लाडके शिष्य भगवत पूज्यपाद गोविंद पादाचार्य यांनी पण त्याच्यावर अर्थ नाही लिहिले. पण ईशान हा ईश्वराने सांगून ठेवलेला, आज्ञा केलेली आहे की तुझा शिष्य भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य यावर भाष्य करणार. कारिका गौडपादाचार्यांनी लिहिल्या, त्यावर गोविंद पादाचार्यांनी ना स्पष्टीकरण दिलं ना काही, आणि त्यांनी आपल्या शिष्याला आज्ञा केली, आता तू भाष्य कर. त्याच्या आज्ञेमध्ये तसूभरही ते मागे पुढे करत नाही, स्वतःचा मी मिसळत नाही. गौड पादाचार्यानंतर गोविंद पादाचार्यांनी शिष्य येईपर्यंत वाट पाहिली. आचार्य आलेत, त्यावेळी त्यांना शंकराचार्य आलेत, तेव्हा त्यांना आज्ञा केली की आता भाष्य लिह. तू प्रस्थानत्रयीवर भाष्य कर, वेदव्यासांच्या ब्रह्मसूत्रावर भाष्य कर, भगवद्गीतेवर भाष्य कर, उपनिषदांवर भाष्य कर. आणि गुरूंच्या आज्ञेने प्रस्थानत्रयीवर भाष्य केल्यानंतर भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्यांनी देह सोडला. कारण ते त्यांचा देह हा फक्त सनातन हिंदू वैदिक धर्माची पुनर्जागृतीसाठी झाले होता, प्रस्थानत्रयीवरच्या भाष्यासाठी झाला. देह निर्मितीचं कार्य संपल्यानंतर तो देह समर्पित करून देण्याची तयारी, सामर्थ्य म्हणतात. हे सामर्थ्य त्या विभूमध्ये असतं, हे सामर्थ्य त्या प्रभूमध्ये असतं, हे सामर्थ्य त्या ईशानामध्ये असतं.
आता कार्य म्हणजे काय आणि कारण म्हणजे काय, त्यांनी माणूस कसा बांधला जातो, आणि तुरीय हा कार्यकारणातीत कसा आहे हे आपण उद्या बघणार आहोत. आणि उद्या शब्दाचा अर्थ सोमवार असा होतो, कारण उद्या भगवद्गीता आहे. तत्पूर्वी आज रात्री पंचदशी आहे, चित्रदीप 9 ते 10. त्याची लिंक सगळ्या ग्रुपवर येईल आणि श्रुती स्मृतीवर ती 8:30 नंतर येईल. म्हणजे वेळेवर टाकली तर श्रुती स्मृती समोर दिसतं सगळ्यांना. आणि आज रात्री 9 वाजता चित्रदीप, त्यावर पुढचं विवेचन माझं राहणार आहे. आज मी चित्रदीप घेणार आहे रात्री 9 वाजता आणि उद्या सकाळी 7 वाजता भगवद्गीता, कारण आपला श्रुती स्मृती स्वाध्याय मंच आहे. उद्या आपण स्मृतीला हात लावूया. चौथा अध्याय. आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना शक्य आहे त्यांनी पंचदशी जरूर ऐका. समजली नाही तरी पण ऐका. आज 115च्या वर लोक आहेत. पंचदशी ऐका, न कळली तरी ऐका. एक दिवस ती कळायला लागेल आणि ती भरभर उकल होईल. जड वाटते म्हणून ऐकूच नये असं जर झालं तर आम्हाला ते कधी हलकं होणारच नाही. आणि जड वाटते म्हणून सांगूच नये असं जर झालं तर सांगणारे कोणी शिल्लक राहणार. म्हणून पंचदशी ऐकायला राहू नका. पंचदशी ऐकल्याशिवाय राहू नका. पंचद आणि पंचदशी म्हटलं की कपाळावर आठ्या आणू नका. आमच्या सर्व दुःखांची निवृत्ती आणि परमानंदांची प्राप्ती ही निवृत्ती कारणासह आहे, लक्षात ठेवा. आज रात्री 9 वाजता भेटूया. पंचदशीसाठी सगळ्या ग्रुपवर याची लिंक राहील आणि श्रुती स्मृतीला 8:30 नंतर राहील. 9ला 10 मिनिटं कमी असताना आपण जॉईन व्हा आणि पंचदशी चित्रदीप साठी ग्रंथ घेऊन तयार व्हा. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. राम रामकृष्ण हरी.